काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या संदर्भात गुरुवारी वादग्रस्त वक्तव्य केलं। अकोल्याचे भाजपचे खासदार व्हेंटिलेटरवरती आहेत, त्यांचा व्हेंटिलेटर केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीमध्येच काढतील असं पटोले म्हणाले होते। यावरून भाजप नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली। यानंतर नाना पटोले यांनी संजय धोत्रे हे माझे मित्र असल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। 2014 ते 2017 आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा आमोलसामोल विरोध केला। इथले खासदार आता तेही होते, आता जे आहेत ते वाले हे आता व्हेंटिलेटरवर आहे, केव्हा काढते व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढते, पण तेही होते त्या ठिकाणी। असंवेदनशीलतेचा कळस गाठून नानांनी स्वतःच मी निर्बुद्ध आहे याचा परिचय दिला। यापेक्षा वेगळं मी काय सांगू। एक व्यक्ती ज्या वेळेला स्वतःच्या जीवनाची लढाई त्या ठिकाणी लढतोय त्याच्याबद्दल सुद्धा राजकारण करणं, इतक्या हीन पातळीचं राजकारण केवळ काँग्रेसला आणि नानांनाच शोभू शकतं। या पद्धतीने त्यांनी केलेल्या या कॉमेंटवर अकोल्यातली जनता रोष व्यक्त करते आणि मतदानातून तो प्रकटही करते। स्वतःच्या मुद्दा आहेत, त्यांच्या प्रमाणपत्राची गरज त्यांनाच आता याला पागल दवाखान्यात पाठवण्याची वेळ आलेली आहे। जनतेच्या हक्कासाठी लढणारा, संविधान वाचवण्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीला हे निर्बुद्ध म्हणत असताना हे लोकशाहीचे किती घातक आहेत हे त्याच्यातून स्पष्ट होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।